नमस्कार, मी संजय सोनवणे. आपणा सर्वांना भारतात एक नवीन प्रश्न किंवा उत्तरही म्हणू आपण त्याला, प्रचंड चर्चेत सध्या आहे. गेले 10-20 वर्ष जागतिकीकरणाची लाट आल्यानंतर भारतामध्ये बरेच बदल झाले. सामाजिक बदलही खूप झाले, नातेसंबंधातही खूप बदल झाले आणि एक प्रकार भारतामध्ये आला, रुजला, तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे विवाह न करता एकत्र राहणं. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी लग्न न करता एकत्र राहतात. कारण आपापसात ठरवतात किती काळ राहायचं, नाही राहायचं, लग्न करायचं करायचं नाही. हा निर्णय ते घेतात आणि तसं असायला हरकत नाही. पण त्यात काही कायदेशीर समस्या निर्माण व्हायला लागल्यामुळे आता सरकारने त्यासाठी खास कायदेही बनवलेले आहेत. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपलाच एक वेगळ्या प्रकारचं लग्नाचं स्वरूप दिलं गेलेलं आहे. खरं म्हणजे हे कायदेशीररित्या योग्य आहे की अयोग्य याच्यावर आपल्याला नीट चर्चा नंतर करावी लागेल. परंतु मराठी साहित्यामध्ये आतापर्यंत लिव्ह इन रिलेशनशिप हा एक गंभीर प्रश्न असताना एकीकडे ते सामाजिक प्रश्नांना एक चांगलं उत्तर म्हणूनही आहे. कारण लग्न करायचा फोर्स केलं तर काय होतं, हे आपण लोहगडला जे झालं त्याच्यावरनं आपल्याला माहीतच आहे, मर्डरच झाला. म्हणजे याच्यापेक्षाही प्रचंड वाईट स्थितीला लोकांना, तरुणांना, तरुणींना तोंड द्यावं लागतं. परंतु पहिल्यांदाच मराठीमध्ये जागतिकीकरणातील या प्रश्नाला समर्थपणे साहित्यातनं उतरवणारे रवींद्र कामठे यांनी आपल्या अनोख्या रेशीम गाठी या पुस्तकात ते धाडस केलेलं आहे. ते धाडस अशासाठी की इतर सारे मराठी साहित्यिक मुळात जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर एकही ओळ लिहित नसताना, शब्द लिहित नसताना किंवा त्याचं चित्रण करत नसताना रवींद्र कामठेंनी हा विषय गंभीरपणे घ्यावा आणि आपली भारतीय संस्कृती, भारतीय विचार आणि त्यातले सगळे नातेसंबंध वगैरे गृहीत धरूनही एक भावनिक संबंध नात्यांमध्ये असतात, ती नाती जपत सुद्धा लिव्ह इन रिलेशनशिप कशी शक्य आहे आणि ती करण्यासाठी मुलंच कशी आपल्या विधवा आईला किंवा विधूर बापाला कसं प्रोत्साहित करतात, मदत करतात आणि त्यांचा सामाजिक स्वीकार, त्या कौटुंबिक स्वीकार कशा रीतीने केला जातो याचं अत्यंत नितांत सुंदर भावनिक वर्णन या कादंबरीत आहे. यातली पात्ररचना जी आहे ती तर अफलातूनच आहे. पण सर्वात महत्त्वाचं आहे कोकणातलं स्थळ अंजरला. इथला जो निसर्ग सौंदर्य आहे तिथलं, तो निसर्ग तिथला पूर्ण जिवंत या कादंबरीमध्ये करण्यामध्ये रवींद्र कामठे यशस्वी झालेत. किंबहुना अंजरला हेच एक पात्र बनून जातं असं म्हटलं तरी हरकत नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये इथे तरुण तरुणी नाही आहेत, हे लक्षात घ्या. इथे एक विधूर आहे, एक विधवा आहे आणि जी विधुराची आई आहे ती हिला अक्षरशः लग्न झालेलं नसताना तिला सून म्हणून स्वीकारते. एवढंच नाही तर ती विधवा असताना सुद्धा सत्यनारायणाच्या पूजेत बसू देते. म्हणजे जी भारतीय संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की विधवेला धार्मिक कृत्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार नसतो. अनेक कुटुंबांवर त्याचा हा प्रभाव आहे आणि त्याच्यामुळं त्या विधवेच्या मनामध्ये काय भावना येत असतील, त्याला काय वाटत काय असेल, तिच्या प्रतिक्रिया कशा होत असतील, आतल्या तिला कशी समाजाबद्दल घृणा वाटत असेल, हा सगळा विचार करून इथे एक स्त्री एका विधवेला सत्यनारायणाच्या पूजेला बोलवते आणि नंतर जे वाण वगैरे जे दिलं जातं ते अत्यंत आनंदाने देते. हा जो स्वीकार जो आहे की जगामध्ये वैभविक संबंध हा एक खरं म्हणजे कृत्रिम रचना आहे, आर्टिफिशियल रचना आहे. ती समाजाने आपल्या सोयीसाठी आपली नैतिक रचना आणि सामाजिक चौकट कायम राहावी यासाठी ती निर्माण केली. किंवा संपत्तीची विल्हेवाट कशी लावायची, त्यासाठी वारसा हक्काचा सोय कशी लावायची यासाठी विवाह संस्था जन्माला आल्या. आता काळ बदललेला आहे. आपण आज 21व्या शतकात आलो आहे. आज आपण ग्रहमालिका ओलांडून पलीकडच्या तारांगणांवर धाव घेऊ लागलेलो आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपल्या जीवनाचा सगळा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात केली आहे आणि स्वाभाविकच यामुळे आपले जे स्वतःची जी मानसिकता आहे, आपली स्वतःच्या नात्यांकडे बघण्याची जी दृष्टी आहे तिच्यात सुद्धा फार मोठा परिणाम झालेला आहे. तरुण तरुणीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप त्यामागची मानसिकता हा एक वेगळा भाग आहे. त्याच्यावर अजून कोणी लिहिलं नाही. खरं तर त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात लिहिलं जाण्याची गरज आहे, होती. परंतु मराठी साहित्यिकांनी तिकडे लक्ष दिलं नाही आणि येथे
उतार वयामध्ये एक विधवा आणि एक विधूर लिव्ह इन रिलेशनशिपचा मार्ग स्वीकारतात. ते विवाह करत नाहीत, लिव्ह इन रिलेशनशिपचा मार्ग स्वीकारतात. का? कारण हा जो उतार वयामध्ये येणारा एकाकीपणा असतो, एक स्वतःची ढासळती मानसिकता जी होत जाते या सरत्या काळामध्ये, आणि या एकाकीपणामध्ये माणूस एकदम एकटा तर पडतो, समाजापासून तुटत जातो, आणि त्याला कोणता एक जीवन जगण्याचं कोणतंही त्याला उद्दिष्ट मिळत नाही. सौंदर्य जीवनातलं बघायचं सुद्धा त्याला भीती वाटते म्हणा, किंवा तो स्वतःलाच अंधारामध्ये कोंडून घेतो. अशा स्वरूपाने त्याचं, मग ते स्त्री असो की पुरुष असो, या गोष्टीमुळं एक भावनिक मार्ग, त्याची भावावस्था सुदृढ राहावी, आणि एक जोडीदार आयुष्याचा असा असावा की जो उतरत्या काळामध्ये एकमेकांची काळजी घेण्यासाठी, एकमेकांशी बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, संवाद साधण्यासाठी सोबत राहील, अशी व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे असं रवींद्र कामठेंना वाटलं, आणि त्यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी लिहिणं खरं म्हणजे फार धाडसी गोष्ट आहे, परंतु त्यांनी जी भाषाशैली वापरलेली आहे, जी पात्ररचना केलेली आहे, किंवा जी वर्णनं केलेली आहे, ती अत्यंत सुसंस्कृत आणि अत्यंत सभ्यपणे, परंतु प्रश्नाच्या मुळाशी नेमकं बोट ठेवत त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते उत्तर समाजाला सुद्धा स्वीकारार्ह कसं असू शकेल हे सुद्धा त्यांनी त्यातून दाखवून दिले. कारण आता जे विधूर आहेत किंवा विधवा स्त्रिया आहेत, आणि आता मुलं मुली एकत्र कुटुंब पद्धती जर भारतातली संपलेलीच आहे, अशा स्थितीत त्या पुरुषाने किंवा त्या स्त्रीने करायचं काय? लग्न हा एक पर्याय आहेच, परंतु परत ती बंधनं घालून घ्यायची, ते सगळे कायदेशीर प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवायचे, कायदेशीर गुंते निर्माण करून ठेवायचे. त्यापेक्षा परस्पर सामंजस्याने, सहमतीने, आणि एकमेकांना समजावून घेत नुसतं एकत्र राहणं. कारण लग्न म्हणजे काय? लग्न हा करार आहे. लग्न म्हणजे काय असं दैवी वगैरे आपलं जे वाटतं की ही ईश्वराने घालून वर स्वर्गात गाठ बांधलेली आहे, नाही तर घटस्फोटाच्या एवढ्या केसेस कोर्टामध्ये आल्या नसत्या. पूर्वी काडीमोड व्हायची, ते काडीमोडे झाले नसते. त्यामुळे या सगळ्या आपल्या समजुती आहेत. शेवटी तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय की एकमेकांच्या सामंजस्याने एकत्र येण्यासाठी केलेली एक मानसिक तयारी, आणि सोबत राहण्याची केलेला एक मानसिक करारच आहे. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप ही आजच्या समाजव्यवस्थेसाठी एक योग्य उत्तर आहे. मग ते तरुण तरुणी असो की विधवा विधूर असो किंवा उतार वयातली माणसं असो, ह्या गोष्टी समाजाला आज ना उद्या स्वीकाराव्याच लागणार आहेत. केवळ कोणीतरी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे म्हणून त्याच्याकडे आपण बघण्याची जी आपली दृष्टी बदलते किंवा काळी होते, ती होण्याचं खरं म्हणजे अजिबात कारण नाही. ते सुदृढ समाजस्थितीचं लक्षण नाही. सुदृढ समाज ह्या गोष्टी स्वीकारतो, आणि मुळातच लग्नसंस्था आहे हा एक विवाद्य विषय आहे, जो एका अर्थाने धार्मिक आहे, दुसऱ्या अर्थाने कायदेशीर आहे, तिसऱ्या अर्थाने सामाजिक आहे. तसंच लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा त्याच ताकदीची एक व्यवस्था आहे. आणि केंद्र सरकारने आता कायदे करूनच लिव्ह इन रिलेशनशिपमधल्या लोकांना एक संरक्षण मिळावं कायद्याचं, याची व्यवस्था सुद्धा आता केलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण कायदे पाहिले, जे काही बदल झाले या नवीन सरकारने केलेले, काही राज्यांमध्ये तर नोंदणीच करावीच लागतं लिव्ह इन रिलेशनशिप असली तरी, की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो आहोत हे कळवावं लागतं. का? त्यातनं जे काही उद्या काही गुन्हेगारी होऊ शकते, काही गैरप्रकार घडू शकतात संबंधांमध्ये, ते टाळण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. म्हणजे सरकार स्वीकारतं आहे, कायदा स्वीकारतं आहे, समाज स्वीकारत का नाही हा प्रश्न आहे. आपला भारतीय समाज असा आहे की तो स्वीकारतो, पण फार उशिरा स्वीकारतो. तो काळाबरोबर राहत नाही, आणि म्हणून तो मागे आहे. त्याची जगात कोणत्याच अर्थाने जशी एक प्रगती व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. ती व्हावी, ती होणं हे या कादंबरीचं यश असेल. हे मराठीतलं एक महत्त्वाचं पुस्तक आहे, आणि ते प्रकाशित केलं आहे चपराक प्रकाशनने. आणि चपराक प्रकाशन आपल्याला माहीतच आहे की नेहमीच असे धाडसी विषय प्रकाशित करायला, लोकांसमोर न्यायला त्यांना आवडतं. कारण विचार त्यामागे घनश्याम पाटील यांचं काय आहे की शेवटी समाजाने विचार करावा. बदलायचं की नाही हे समाज ठरवेल,
ती समाजाची तर आपल्या आपल्या बुद्धीने विचाराने बदलायचे नाही बदलायचे, स्वीकारायचे नाही स्वीकारायचे ठरवेल, परंतु त्याला विचार तरी करायला भाग पाडलं पाहिजे. यासाठी असे अनोखे विषय लोकांसमोर आणत असतात. आणि अनोख्या रेशीमगाठी ही कादंबरी खरं तर फार गाजते आहे, लोकांना आवडते आहे. त्याचे अत्यंत चांगले प्रतिक्रिया येत आहे. फेसबुकवरही अनेकांनी या कादंबरीवर लिहिलेलं आहे. तुम्ही ही कादंबरी वाचावी. समाज कसा बदलत आहे आणि तो बदलणार आहेच. तो कोणताही काळ, कारण समाज प्रवाह हा नदीसारखा असतो. नदी जशी वाहते तसा समाजही वाहत असतो. आपल्याला काळावर राहायचं आहे का उलटं वळायचं आहे, उलटं मागं फिरायचं आहे, आणि अशा नवीन ज्या सामाजिक व्यवस्था येतात त्या स्वीकारायच्या की नाही स्वीकारायच्या, यावर आपल्याला गंभीरपणे चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणले पाहिजे. मी रवींद्र कामटे यांचं अभिनंदन करतो. त्यांचं खास अभिनंदन यासाठी करतो, कोकणातला अंजरला जे आहे ते सुद्धा जिवंत यांनी याद केलं. निसर्ग सौंदर्य तिथलं जे आहे ते पात्र म्हणूनच अंजरला येतं या कादंबरीमध्ये. तर ते सौंदर्यसुद्धा तुम्हाला यात अनुभवायला मिळेल. आणि मानवी नात्यांचं जे सौंदर्य आहे, जे बदलते विचार असतात, त्यात होणारे बदल असतात, आणि असं जगावेगळं नातं हे स्वीकारण्याची मनस्थिती कशी तयार होते याचं एक जिवंत चित्रण या कादंबरीत आहे. म्हणूनच याचं नाव अनोख्या रेशीमगाठी आहे. ही अनोखीच आहे कारण का ही लिव्हिंग रिलेशनशिप आहे, आणि जी किमान यातल्या पात्रांनी ती मान्य केलेली आहे. भले आधी त्यांनी विरोध दर्शवला असेल, परंतु त्यांना ती मान्य करावी लागली, कारण त्यात सगळ्या माणसांचं एकमेकाशी असणारं नैसर्गिक वागणं, मनस्थिती आपली कशी आहे, आपले विचार कसे आहे, आपण बदल स्वीकारतो नाही स्वीकारतो. कारण जर आपण हे बदल स्वीकारले नाही तर उलट समाजामध्ये गोंधळच निर्माण होईल. असं व्हायला नको असेल तर आपण ही कादंबरी वाचा, विचार करा. आणि लिव्हिंग रिलेशनशिप ही आजच्या काळाची गरजच बनलेली आहे. ती फार महत्त्वाची आहे, गोष्ट आहे. कोणी लग्न करायचं का लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहायचं हा तो त्या जोडप्याचा प्रश्न आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचं स्वातंत्र्य त्यांना आपण दिलंच पाहिजे. एवढंच मी म्हणेन. मित्र, आपण ही कादंबरी अवश्य वाचा आणि आपला अभिप्राय रवींद्र कामठे यांना निश्चित कळवा. धन्यवाद. नमस्कार.